नमस्कार शेतकरी मित्रांनो. साधारणतः आपण 2-2.5 महिन्यानंतर जे आहे व्हिडिओ जे आहे आपण आज टाकत आहोत. कारण जे काही महत्त्वाचे जे काही व्हिडिओ होते डाळिंब शेतीमध्ये रोगराई कंट्रोल करण्यासाठी किंवा कळी सेटिंग करण्यासाठी किंवा नवीन कळी काढण्यासाठी, तर त्याबद्दलचे व्हिडिओ आपण जवळ-जवळ सगळे जे आहेत हे टाकले होते. आता त्यातही अजून बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या असतात, डागडुग वगैरे येणे, प्लेग येणे, डांबऱ्या येणे, बुनकी येणे. हा प्रॉब्लेम केव्हा होतो ज्यावेळेस सतत जो आहे हा पाऊस जो आहे आपल्याकडे चालू असतो. आता आमच्याकडे साधारणतः आज 7वा दिवस आहे. नॉन स्टॉप जो आहे आपला पाऊस जो आहे हा चालू आहे. एकही दिवस उघडलेला नाही आणि तासभरही असं नाही की तासभर तरी उघडला असेल असं नाही. नॉन स्टॉप जो आहे हा पाऊस चालूच आहे आणि आपले जे काही बागा आहे, ह्या बागेचे आपले 2 राउंड जे आहेत हे तोडायचे झालेले आहेत आणि आता हा तिसरा राउंड जो आहे आपला चालू आहे. व्यापाऱ्याला माल दिलेला आहे. त्याच्यासोबत व्यवहार झालेला आहे. 2 दिवस कटिंगही चाललेली आहे. परंतु त्यानंतर 5-6 दिवसापासून जे आहे ही कटिंग बंद आहे. कारण 2 दिवस पावसात त्यांनी माल घेतला, पण त्यानंतर काही त्यांनी माल घेतला नाही. बऱ्यापैकी माल गेलेला एक 100-125 जे आहेत कॅरेट आपले अजून झाडावरती राहिलेले आहेत. पण सतत पाऊस चालू असल्यामुळं व्यापारी ही माल जो आहे हा घेत नाही आहे. तो म्हणतो पाऊस उघडू द्या, त्यानंतर आपण माल घेऊ. पण अशा सिच्युएशनमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काही डाग वगैरे येऊ नये त्यासाठी बी आपण काहीतरी प्रयत्न जे आहेत हे करत राहिले पाहिजे. आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे साहजिक आहे व्यापारी हे माल खरेदी करू शकत नाही. कारण बॉक्स पॅकिंग केल्याच्या नंतर माल जो आहे हा ओला असेल तर बॉईल होतो, त्यामुळे तेही खरेदी करू शकत नाही. कारण तेही त्यांचं नुकसान कसं करून घेणार आहे. तर आता जे काय आहे आपला जो काही राहिलेला माल आहे, आपण उद्याच्या दिवस आहे व्यापाऱ्याची वाट आहे बघणार आहे. तो जर म्हणला माल कटिंग करा, तर आपण कटिंग करणार आहोत, त्याला माल देणार आहोत. जर तो उद्या घेत नसेल, तर आपण सरळ-सरळ जे आहे मार्केटला माल काढणार आहोत. कारण जास्त दिवस जे आहे मित्रांनो आपण थांबू शकत नाही. असाही 7 दिवस जे आहे 7 दिवसापासून नॉनस्टॉप जे आहे पाऊस चालू आहे. आतापर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही, पण भविष्यात येऊ शकतो. नुकसान होण्यापेक्षा अगोदर आपण नुकसान होण्याच्या अगोदरच जे आहे आपण आपल्याला सावरून घेतलेलं कच्च्यालाही योग्यच आहे. तर आपण जे आहे थोडासा आता आपला तिसऱ्या हातात जो काही माल मागे राहिला होता, त्याची थोडीशी आपण बघूया तो मालामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आलेला आहे का नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने जो आहे आपला तिसऱ्या हातात जो आहे माल राहिलेला आहे. कलर वगैरे बऱ्यापैकी आता आलेला आहे. डाग वगैरे तर काय अजून थोडे प्लॉटवर जाणवत नाही आहे. माल जो आहे अजून आपला बऱ्यापैकी क्लीन आहे. तर कॅमेऱ्यामध्ये थोडासा कलर जो आहे हा डाऊन वाटत असेल, पण बऱ्यापैकी लाल कलर जो आहे प्लॉटला सॉरी फळांना आलेला आहे. काही फळ आहेत अजून मागे की ज्यांना कलर जे आहे थोडासा कमी आहे. पण येऊन जाईन त्यालाही कलर. बघू शकता अशा पद्धतीने जे आहे डाग तर अजून कुठेही जाणवत नाहीत. आज 7 दिवस जे आहेत झालेले आहेत पावसाला नॉनस्टॉप. एक साधारणतः 100-125 कॅरेट जे आहेत मागं राहिलेला आहे माल. बाकीचं जे आहे व्यापाऱ्याने घेतलेला आहे, पण आता हे पावसामुळे जे आहे हा गुंतून राहिलेला आहे. आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे प्रॉब्लेम चालू असतील तेलाचे किंवा डाग येणे वगैरे आणि काहींकडे आलेलं पण आहे. काहींकडे येण्याची शक्यता आहे. कारण पाऊस जर एवढा नॉनस्टॉप जर चालत राहिला तर नक्कीच डाग येण्याची शक्यता ही दाट असते. बऱ्यापैकी अजून मोठ्या साईजचा जो आहे माल आपल्याकडं अजून राहिलेला आहे तिसऱ्या हाताला. कारण ज्यावेळेस पहिले तोडे झाले त्यावेळेस साधारणतः याची साईज थोडीशी कमी होती आणि कलर जो आहे हा हिरवा होता, त्यामुळे हा माल मागं राहिला. आणि आता सतत पाऊस चालू असल्यामुळे याला साईजलाही आपल्याला मदत भेटली. त्यासोबत कलरही आता बऱ्यापैकी छान आलेला आहे. आता थोडंसं होईल मार्केटला अप डाऊन पण हरकत नाही. 100% नुकसान होण्यापेक्षा आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर माल जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंतच त्याला कसं विकता येईल किंवा मार्केटपर्यंत कसं नेता येईल
याचे प्रयत्न जे आहेत आपण हे केले पाहिजे. ज्यामुळे आपलं नुकसान जे आहे हे टळू शकतं. कारण लय थांबण्याचाही अर्थ नसतो. जोपर्यंत थांबण्यासारखी सिच्युएशन असते किंवा कंडिशन असते तोपर्यंतच थांबलं पाहिजे. त्यानंतर जे आहे थोडंसं वेळेत लवकर जे आहेत निर्णय घेऊन माल जो आहे हा लवकरात लवकर विक्री जो आहे हा केला पाहिजे. तर अशा सतत पाऊस चालू असतानाही 8-8 दिवस पाऊस असतानाही आपल्या प्लॉटवरती फळांवरती बघू शकता ते खूप अडचणीतलं फळ आहे. तरी कुठल्या प्रकारच्या याच्यावर डाग नाही. आणि हे डाग वगैरे येऊ नाहीत म्हणून काय काय आपण काळजी घेतली पाहिजे. कुठले फवारणी ज्या आहेत ह्या घेतल्या पाहिजे. आता हा जो आहे मित्रांनो हे डाग नाही, हे घासलेला आहे. हे बघू शकता इथे हे घासलेलं आहे. पूर्ण जे आहे फळ हे क्लीन आहेत. तर हे डाग जे आहेत आपल्या फळांवरती येऊ नये म्हणून आपण काय फवारलं पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे, याच्यावरही आपण आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. हे बघू शकतात ही खूप अडचणीत फळं आहे खाली, तरीसुद्धा एकदम क्लीन आहे. बघू शकता कुठं बुनकी नाही, काहीच नाही. तर योग्य शेड्यूल थोडासा वेळच्या वेळी जर फॉलो केला तर नक्कीच मित्रांनो आपल्याला फायदा होऊ शकतो. आता आपण खूप दिवसापर्यंतही याला आपण दाबून ठेवू शकत नाही. असं नाही की शेड्यूल चालू ठेवला आणि आपण अधिक काळ माल जो आहे हा दाबून ठेवू शकतो, असंही काही नाही मित्रांनो. काही दिवस आपण याला जे आहे प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि जशी वेळ येईल किंवा कलर वगैरे चांगला येईल तर जेवढा काय आपल्याकडं माल जो आहे हा रेडी होईल तेवढा माल जो आहे आपल्याला हा सेल करणं खूप गरजेचं असतं. जसा निघेल तसा जो आहे माल काढत राहायचा आहे. एकखटीत जास्त माल काढण्याचे जे आहे ते फंद्यात पडायचं नाही. जसा माल तयार होईल तसा तसा आपल्याला माल जो आहे हा काढायचा आहे. हा पण डाग लागलेला नाही मित्रांनो, काटा आहे. मित्रांनो हा तिसऱ्या हातातून उरलेला जो आहे हा माल आहे. बऱ्यापैकी साईज वगैरे आहे. पहिलीच थोडी होती साईज चांगली, पण पाऊस पडल्यानंतर जे आहे साईजला आपल्याला अजून मदत जी आहे मिळालेली आहे. तर हा तिसरा हात आहे जो आपण दिलेला आहे. पण आता व्यापारी माल घेण्यासाठी थोडासा हा नाही करत आहे. आपण जर अधिक दिवस जर थांबलो तर नक्कीच मित्रांनो डाग येण्याची जी आहे शक्यता असते मालावरती. डाग येऊ शकतात, त्यामुळे आपण काही व्यापाऱ्याच्या भरोश्यावरही थांबणार नाही. हा जो माल आहे आपण मार्केटला जे आहे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या दिवस आपण त्याची वाट बघणार. उद्या जर तो घेता असेल तर आपण त्याला देणार. तो जर घेत नसेल, तो जर अजूनही थांबा म्हणत असेल तर नक्कीच मित्रांनो आपण मार्केटला पाठवण्याचा निर्णय घेणार आहे. कारण नुकसान जे आहे मित्रांनो आपल्याला आपलं प्लॉटचं होऊन द्यायचं नाही. डाग आल्याच्या नंतर तुमचं कितीही मोठं फळ असलं, जम्बो साईज जरी असले तर मित्रांनो त्याला किंमत नसते. आणि जोपर्यंत माल क्लीन आहे तोपर्यंत साईज थोडी कमी असली तरी मार्केट मित्रांनो बऱ्यापैकी चांगलं भेटतं. तर बघू शकता साईज जी आहे ही खूप छान झालेली आहे. तिसऱ्या हाताला पण काही फळं अगदी 400-500 ग्रॅमपर्यंत येतं अजूनही आपल्याला जे आहेत ही भेटणार आहेत. हे बघू शकता अगदी आतमधली फळंसुद्धा खूप क्लीन आहेत. तर थोडंसं मित्रांनो व्यवस्थितपणे शेड्यूल जर फॉलो केला तर नक्कीच आपण थोड्याशा दाट पावसातही माल जो आहे हा आपला वाचवू शकतो आणि हार्वेस्टिंग स्टेजपर्यंत चांगली साईज वगैरे नेऊ शकतो. आणि माल जो आहे हा पूर्णपणे क्लीन जो आहे हा काढू शकतो. बघू शकता मित्रांनो कलर पण छान आहे, साईज पण छान आहे. विशेष म्हणजे माल जो आहे हा अजून आपण आपला चांगला आहे. डाग वगैरे तर काही नाही आहे. त्यामुळे आपल्याला डाग येण्याच्या अगोदर जे आहे आपला माल जो आहे काढून मार्केटला जो आहे देऊन टाकायचा आहे. जेणेकरून डाग येण्याच्या आधी आणि नुकसान होण्याच्या अगोदर आपला माल जो आहे हा विकला जाईल. अगदी आता बघू शकता आता हे किती पाल्याखाली आडलेलं आहे, तरी बघू शकता फळं एकदम क्लीन आहेत. तर योग्य शेड्यूल आणि योग्य नियोजन जर फॉलो केलं तर नक्कीच आपण खराब वातावरणातही
माल जो आहे आपला डाळिंबचा हे डागाडोगापासून वाचवू शकतो. तर याच्यावरच जे आहे मित्रांनो आपण उद्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ टाकू, जेणेकरून शेतकऱ्यांना जे आहे डाळिंब शेतकऱ्यांना माल जो आहे त्यांचा सुरक्षित कसा ठेवता येईल. तेल्या असू द्या किंवा तुमचा सर्कस फॉर अल्टरनेरिया, प्लेग, डाग वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्याला थोडंसं कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल, त्याच्याबद्दल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा करूया. तर त्याच्यामध्ये जे आहे स्टेप बाय स्टेप कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे, ज्यामुळे डाग जो आहे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल. 100%च थांबवू शकतो असं तर मी नाही म्हणत, पण बऱ्यापैकी आपण त्याला कंट्रोलमध्ये जे आहे आपण त्याला ठेवू शकतो आणि माल जो आहे आपण आपला क्लीन हा जो आहे हा काढू शकतो. कारण थोडीशी साईज वगैरे होणं पण गरजेची असते. साईज झाली तरच त्यापासून आपल्याला जे आहे टन्नेज जे आहे चांगलं मिळतं, वजन चांगलं मिळतं झाडाकडून. आणि कमी साईजमध्ये जर माल काढायची वेळ आली तर नक्कीच मित्रांनो त्याच्यामध्ये आपलं नुकसान जे आहे हे होत असतं. कारण कमी साईजच्या फळामध्ये ज्या टन्नेज जे आहे निघत नाही. आता आपले पहिले जे काही 2 वेळेस हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आता तिसऱ्या हाताची हार्वेस्टिंग जे आहे आपली तसं चालू आहे असं म्हणता येईल. कारण पावसामुळं ठप्प आहे. तिचे काय आपण व्हिडिओ टाकलेले नाही. कारण मित्रांनो हार्वेस्टिंगच्या टायमाला खूप धावपळ चालू असते, कामाची गडबड असते. माणसं, व्यापाराची शॉर्टिंग करणारे माणसं, तोडणारे लेबर, सगळ्यांकडे लक्ष ठेवावं लागतं आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, व्हिडिओ काढण्यासाठी जो आहे प्रॉपर वेळ भेटत नाही. त्यामुळे त्यावेळेस तर काय आपण व्हिडिओ काढलेले नाही आहेत. थोडे छोटे छोटे क्लिप जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत मी, पण ते आपण अपलोड जे आहेत यूट्यूबला केलेले नाहीत. बघू शकता साईज जे आहे बऱ्यापैकी आपल्याला 300 ग्रामची, 400 ग्रामची बरीचशी जे आहेत आपल्याला फळं जे आहेत आपल्याला आता हे तिसऱ्या हाताला पण भेटणार आहेत. कारण खूप छान साईज जे आहे ही पावसामुळे आपल्याला पावसाच्या पाण्यामुळं भेटलेले आहे. विशेष असं मित्रांनो लई काय फवारण्या पण आपण घेतलेल्या नाही. असं नाही का सतत फवारण्या वगैरे आपण घेतलेल्या आहेत, तशातला काही भाग नाही. फवारण्या अगदी मापात ठेवलेल्या आहेत. फक्त योग्य वेळेस योग्य फवारणी ची योग्य वेळेस योग्य फवारणीची आपण निवड केलेली आहे. तर अशा स्टेजमध्ये कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे आणि काय काय घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे, यावर आपण आता उद्याचा थोडं एक व्हिडिओ आपण टाकणारच आहोत यूट्यूबवरती. जेणेकरून जे काही आता शेतकरी मागं राहिलेले आहेत आणि त्यांची साईज व्हायची आहे, मालाला काढण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत, तर त्यांना नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि तो व्हिडिओ बघून त्यातून ते जे काय आहेत फवारण्याची जे आहे निवड करून वेळची वेळी स्टेप बाय स्टेप जे आहेत फवारणी घेतील आणि त्यांची जी बाग आहे थोडीशी डागापासून जी आहे ती सुरक्षित करतील. तर बघू शकता मित्रांनो याला एवढी साईज आहे, पण तरी अजून फळं जे आहेत हे हिरवेगार आहेत. म्हणजे हे जे फळं आहेत काय आता हे ह्या राऊंडमध्ये पण जे आहेत हे जाणार नाहीत, कारण यांना कलरच नाही. कारण उद्या आपण जे आहे माल तोडणार आहे, याला व्यापारी तर ठीक व्यापारी, नाहीतर मार्केट जे आहे आपण हे 100% करणारच आहोत. तर एवढी मोठी साईज होऊन ही फळं जी आहेत ही अजून हिरव्यागारच आहेत. ही जी एक लाईन आहे ही पूर्ण लाईनच तशी आहे. फळांची जी साईज आहे ही बऱ्यापैकी आहे, पण कलर यांना अजून कमी आलेला आहे. पण जेवढ्यांना कलर आलेला आहे तेवढा माल तर आपण उद्या हार्वेस्ट जे आहे हा करून घेणार आहोत. तर उद्या जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण उद्या संध्याकाळी टाकण्याचा प्रयत्न करू किंवा सकाळी टाकण्याचा प्रयत्न करू. तो व्हिडिओ पाहण्यासाठी जे कोणी चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्हिडिओ त्यांना उद्या संध्याकाळी लगेच त्यांच्या यूट्यूबला जो आहे दिसेल. कारण त्यामध्ये आपण काही फवारण्या सुचवणार नाहीत, काही मोजक्याच फवारण्या आहेत. त्या तेवढेच फवारण्या आपल्याला ज्या आहेत हे घेत राहायच्या आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटवरती
डाग येणार नाही. ड्रिपने आपण काय दिलं पाहिजे, वल हटवण्यासाठी काय केलं पाहिजे, फवारण्यामधून आपण काय वापरलं पाहिजे जेणेकरून डाग जे आहेत हे कंट्रोलमध्ये राहतील आणि आपला माल सुरक्षित राहील. याबद्दल आपण थोडीशी उद्या चर्चा करून त्याच्यावरती जे आहे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ त्यांना पाहायला भेटेल. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. डाग कंट्रोल करण्यासाठी, तेल्या कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीनं जे आहे हे काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने जे आहे हे फवारणीचं जे आहे हे शेड्यूल ठेवलं पाहिजे जेणेकरून तेल्याही काही प्रमाणात कंट्रोलमध्ये राहील आणि त्यासोबतच जे आहे जे काही डाग वगैरे आहेत हे बी कसे आपल्याला कंट्रोल ठेवता येतील त्याबद्दल आपण उद्या जे आहे चर्चा करणार आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.